जय जिजाऊ जय शिवराय. सर्वप्रथम सर्वांना जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. सर मित्रांनो, आज आपण जाणार आहे सिंदखेड इथे. सांगताना अतिशय गर्व होत आहे की मी बुलढाणा जिल्हा इथे काम करतो आणि लोणारवरनं सिंदखेड फक्त आणि फक्त 50 किलोमीटर आहे. तर चला मग जाऊया जिजाऊ जन्मभूमीवर. तर चला. मनामध्ये उत्साह आणि प्रवासाचा आनंद घेत आपण सिंदखेड राजाकडे रवाना झालो. बुलढाणा जिल्हा येथील सिंदखेड राजा हे इतिहास, शौर्य आणि संस्कृतीची भूमी आहे. या पवित्र मातीत जन्मलेल्या राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि शिवराजांना घडवले. हेच होते पराक्रमी लहुजी जाधव यांचे गाव. प्रवास करून दमल्यानंतर प्रथम आपण नाश्ता केला. येथील स्पेशल रगडा कचोरी खाल्ली. त्यानंतर अतिशय सुंदर नकाशीवाली कोल्हापुरी चप्पल शिवांसाठी घेतली. त्यानंतर आपण लखुजी जाधव यांच्या राजवाड्याकडे प्रस्थान केले, म्हणजेच की आपले राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीकडे. सिंदखेड राजा फक्त गाव नाही, तो आहे इतिहासाचा जिवंत श्वास. लखुजी जाधव हे जिजामातांचे वडील होते. लखुजी जाधव हे दख्खनमधील प्रभावशाली सरदार होते. त्यांनी मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही दरबारात आपला दबदबा निर्माण केला होता. राजवाड्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य दिव्य अशी मूर्ती स्थापन केली गेलेली आहे. ती मूर्ती पाहून मन अतिशय शौर्याने भरून जाते. चारही दिशातून फक्त आणि फक्त जय जिजाऊ जय शिवराय यांचा जयघोष सुरू होता. राजवाड्याच्या मुख्यद्वाराजवळ राजमाता जिजाऊ यांची मूर्ती स्थापन केली गेली आहे. 12 जानेवारी 1598 मध्ये राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला. जिजाऊ म्हणजे केवळ माता नव्हे, तर त्या म्हणजे संस्कारांची शाळा. धर्म, स्वराज्य, न्याय आणि पराक्रम याचे धडे त्यांनी शिवरायांना दिले. शिवांश फिरून फिरून दमला होता. त्यांनी गोड अशी जांभोळी दिली. तो आश्चर्याने सर्व लोकांकडे बघत होता. चला तर जाणून घेऊया राजवाड्याचा इतिहास. हा वाडा लहुजी जाधव यांच्या काळात बांधला गेला होता. लहुजी जाधव हे दख्खनमधील प्रभावशाली मराठा सरदार होते. हा वाडा त्यांच्या प्रशासकीय, लष्करी नियोजन व कौटुंबिक जीवनाचा केंद्र होता. या वाड्याची रचना तात्कालीन सुरक्षा व निवास या दोन्ही गरजा लक्षात घेऊन करण्यात आली होती. त्यानंतर माझ्या डोळ्यांनी जे पाहिले, माझे मन एकदम प्रसन्न झाले. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाली मा जिजाऊ यांची भव्य अशी रांगोळी. तर आता आपण वाड्याच्या तळघराशी आलेलो आहे. आपण राजवाडा पाहिला आणि जिजामाता यांचं दर्शन सुद्धा घेतलं आणि आता आपण इथे जिजाऊ सृष्टी इथे जाणार आहे. तर चला मग आता जिजाऊ सृष्टीला जाऊया. चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहे जिजाऊ सृष्टी इथं. आता इथं पार्किंगची सुविधा आहे आणि आता आपण जाणार आहे अंदर. तर चला मग बघूया.
होता आपला सिंके राजा इथला ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ जय शिवराय.